नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अमित सुरेशराव धांदे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे घेऊन आलो तुमच्यासाठी एक स्वरचित कविता. आजच्या माझ्या काव्याचं शीर्षक आहे मित्रांनो कामगार. कामगार जसे की आपणास माहीत आहे की 1 मे हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हाच दिवस आपण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. चला तर मित्रांनो, सुरू करूया कामगार. पहा मित्रांनो, जगवावया परिवार रात दिन राबतो. कामगार आपले वडील, आपला बाप. जगवावया परिवार रात दिन राबतो, राष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देतो. जगवावया परिवार रात दिन राबतो, राष्ट्राच्या विकासात तो योगदान देतो. लेकरांच्या स्वप्नांसाठी स्वस्वप्न जाळतो. कामगार परिवाराच्या लेकरांच्या स्वप्नांसाठी स्वस्वप्न जाळतो. कामगार या देशाचा मला भाग्य विधाता शोभतो. कामगार या देशाचा मला भाग्य विधाता शोभतो. स्वइच्छांना बाजूला सारतो. हा कामगार स्वतःच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांना बाजूला सारतो. मालकाच्या सुखात सुख शोधतो. मालकाच्या सुखात सुख शोधतो. अर्थार्जनास हाडाची काढ करतो. पैसा कमविण्यासाठी अर्थार्जनासाठी हाडाची काढ करतो. कामगार या देशाचा मला भाग्य विधाता शोभतो. कामगार या देशाचा मला भाग्य विधाता शोभतो. काळ्या मातीतून सोनं पिकवितो शेतकरी, शेतमजूर. काळ्या मातीतून सोनं पिकवितो. काळ्या मातीतून सोनं पिकवितो. कोळशातून तो वीज निर्मितो. कामगार कोळशापासून वीज निर्माण करतो. पाठीवरी जो विकासाचे ओझे वाहतो. पाठीवरी जो विकासाचे ओझे वाहतो हमाल. कामगार या देशाचा मला भाग्य विधाता शोभतो. कामगार या देशाचा मला भाग्य विधाता शोभतो. आकार जो मातीच्या गोळ्यास देतो. कुंभार. कामगार आकार जो मातीच्या गोळ्यास देतो. वाहन जो अमुच्या पायास देतो. वाहन चप्पल शूज. वाहन जो अमुच्या पायास देतो. सांभार. डोक्यात कुटुंबाची जो काळजी वाहतो. राब राब राबतो. डोक्यात कुटुंबाची जो काळजी वाहतो. कामगार या देशाचा मला भाग्य विधाता शोभतो. कामगार या देशाचा मला भाग्य विधाता शोभतो. भांडवलवादाचा जो बळी ठरतो. कारखानदारी. भांडवलवादाचा जो बळी ठरतो. व्यवस्थेकडून जो भरडला जातो. भांडवलवादाचा जो बळी ठरतो. व्यवस्थेकडून जो भरडला जातो. वेठबिगारीने जो होरपळला जातो. वेठबिगारीने जो होरपळला जातो. कामगार या देशाचा मला भाग्य विधाता शोभतो. कामगार या देशाचा मला भाग्य विधाता शोभतो. अशी एक छोटीशी कविता मित्रांनो, या काव्याच्या माध्यमातून मी कामगाराची, मजूर वर्गाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. आशा करतो ही छोटीशी कविता तुम्हाला आवडली असेल. धन्यवाद मित्रांनो.